ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। यांनी अधिक माहिती दिली। शेतकरी ते ग्राहक असा थेट संबंध यावा यासाठी शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबविले जातात। भव्य कृषी कुंभ 2026चे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी तब्बल 400 शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांचे स्टॉल लावलेत। यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते शिवसमर्थ ड्रायफ्रुट्स, बेनमळा, वणी रोड, पिंपळगाव, बसवंत, तालुका निफाड, नाशिक जिल्हा। हा स्टॉल या ठिकाणी नाशिकचे सुप्रसिद्ध काळे मनुके आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध आहेत। विलास विधाते हे सहकारी शेतकरी बांधवांना सोबत घेत द्राक्ष, काळे मनुके, अंजीर आदींचे उत्पादन घेत असतात। शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संबंध यावा यासाठी शासनाच्या वतीनं दरवर्षी नाशिक येथे महाकृषी कुंभ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते। यंदाही कृषी कुंभ 2026चे आयोजन करण्यात आले आहे। हां बोला। नमस्कार, मी विलास विधाते, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। परत बोला। पिंपळगाव बसवंतमध्ये आम्ही 48 शेतकऱ्यांनी मिळून पारशिरी हां परत सुरुवात करा, थोडं वरती घ्यायचं। हां बोला, असं करतो। बोला। नमस्कार, मी विलास विधाते, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। पिंपळगाव बसवंतमध्ये आम्ही 48 शेतकऱ्यांनी मिळून पारशिरी सेंद्रिय शेती गट हा तयार केलेला आहे आणि या गटामार्फत आम्ही 48 शेतकरी एकत्र येऊन सेंद्रिय पद्धतीचे काही पिकं घेतो। त्यापैकी मी काळा मनुका हे माझं मेन उत्पन्न आहे आणि काळा मनुका बनवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही। मग त्यासाठी मी सोलर ड्रायरचा उपयोग करतो। सोलर ड्रायर कोणतं आहे ते तुम्हाला ह्या फोटोमध्ये बघायला मिळेल इथे। आणि मी हे घरगुती आणि साध्या पद्धतीने काळा मनुका बनवलेला आहे आणि मी बनवलेला मनुका शेतकरी ते ग्राहक ह्या पद्धतीने वर्षभर विक्री करतो, जेणेकरून ग्राहकाला थोडा 20 ते 30% कमी किमतीत काळा मनुका उपलब्ध होतो। आणि गिरायकाला मी मनुका देताना कुरिअरचे पैसे घेत नाही। आणि महाराष्ट्रामध्ये शासनाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन जिथे असेल तिथे मी स्वतः जातो आणि माझ्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतो, शेतकऱ्यांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचून माझ्या मालाची विक्री करतो।
आणि याबद्दल नाशिकमध्ये कृषी कुंभ नावाने 2026 हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे गव्हर्नमेंटने, त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. आणि माझ्याकडे उपलब्ध असलेला काळा मनुका जर कोणाला हवा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8855 927 327. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही? हां, शेतकऱ्यांसाठी एक संदेश देतो की शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. त्या योजनांची आपण कृषी खात्यामध्ये जाऊन माहिती घ्यावी व त्यांच्याकडनं ती माहिती घेतल्यानंतर आपल्या कोणत्या पिकासाठी कोणती योजना लागू पडते किंवा तिचा उपयोग करून घेता येईल हे इथं आपल्याला शिकायला मिळतं. तर जसं आम्ही सोलर ड्रायर याच्यामध्ये PMFOमध्ये ही योजना आहे, त्याच्यामध्ये आम्ही हा प्रकल्प चालू केलेला आहे. हे आम्ही फळे भाजीपाला सुकवून त्याची विक्री करतो. सुकवलेला कांदा, लसूण, केळी, वेफर्स असेल, द्राक्ष, मनुके, अजून कांदा आहे, शेवगा पावडर आहे, मेथी, पालक, असे बऱ्याच प्रकारचे जे कधी काळी आपल्याला फेकून द्यावं लागतं ते या पद्धतीने ड्राय करून परदेशात त्याची चांगली विक्री होते आणि आपल्याला ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफाईड पण करून घेता येतं. तर हे सरकारनं दिलेल्या सगळ्या योजनांचा आपण माहिती घेऊन लाभ घ्यावा शेतकऱ्यांसाठी, हा माझा एक संदेश.